नमस्कार मंडळी, कसे आहात? एकदम मस्त ना मंडळी. आता संत्र्याचा सीझन चालू आहे, त्यामुळे मंडळी मी आज बनवते संत्रा कुल्फी. म्हणजे घरच्या घरी संत्र्याची कुल्फी कशी तयार करायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि आपला जो संत्रा कुल्फी आहे ना, एकदम भारी होणार आहे मंडळी, आणि एकदम दाणेदार असा होणार आहे. यामध्ये कुठलेही प्रिझर्वेटिव्हज, आर्टिफिशियल फ्लेवर्स वगैरे यूज नाही करणार आहेत आपण ॲक्च्युअलमध्ये संत्र्याचा जो पल्प असतो ना, तो यूज करणार आहोत आणि त्याच्यापासून कुल्फी बनवणार आहोत. तर चला तर मंडळी, फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया. हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. मंडळी, संत्रा कुल्फी बनवण्यासाठी मी इथं एकदम ताजे असे 3 संत्रे घेतलेले आहेत. डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी अशा 3 मंथमध्ये ना संत्रे जे असतात एकदम मार्केटमध्ये चांगले आणि फ्रेश भेटतात. तर संत्र्याच्या सीझनमध्ये एकदम छानपैकी वेगवेगळे संत्र्याचे पदार्थ वगैरे तुम्ही करू शकता. आता मी इथं एक संत्रा घेतलेला आहे. संत्र्याचं जे देठ असतं ना, त्या बाजूने आपल्याला संत्रा कट करून घ्यायचा आहे. हे बघा मंडळी, अशा प्रकारे इथून कट करून घ्यायचं आहे. देठापासून अर्धा ते 1 इंचाच्या अंतर ठेवायचा आणि ते वरून संत्रा जो आहे अशा प्रकारे कट करून घ्यायचा. हे बघा मंडळी, अशा प्रकारे आपला जो संत्रा आहे ना, त्याचा वरचा भाग असा कट करून घेतलेला आहे. आता मी इथं एक स्टीलचा पातळ असा चमचा घेतलेला आहे. चमचे 2 प्रकारचे असतात, एक जाडसर पण असतो आणि एक असा पातळ पण असतो. पातळ असलेला चमचा घ्यायचा आहे. या चमच्याच्या साहाय्याने आतमधला जो गर असतो संत्र्याचा, तो काढून घ्यायचा आहे. आता चमच्याच्या मदतीने संत्र्याची जी साल आणि गर जो असतो ना, त्यामध्ये अशा प्रकारे चमचा जो आहे ना फिरवून घ्यायचा आहे. आणि हळूहळू चमच्याने काय करायचं आहे, संत्र्याची जी साल आहे ती संत्र्याच्या गरापासून वेगळी करून घ्यायची. हे बघा, अशा प्रकारे ना चमच्यानं करून घ्यायचं आहे. ही साल सोडवून घेत असताना ना अगदी काळजीपूर्वक करून घ्यायचं आहे. कुठल्याही प्रकारे संत्र्याची जी साल असते ना ती तुटली नाही पाहिजे. हे बघा मंडळी, संत्र्याची जी साल आहे ना गरापासून आता वेगळी झालेली आहे. म्हणजे पार खालच्यापर्यंत ती वेगळी झालेली आहे. चमच्यानं करून घेतलेले आहे, तुम्ही बघितलेलं असाल आता. आता संत्र्याच्या ज्या आतमधल्या फोडी ज्या असतात ना, त्या अशा प्रकारे चमच्याने कापून घ्यायच्या. नाहीतर मग चाकूने जरी कापून घेतलं तरी चालेल, पण एकदम सावकाशपणे करायचं आहे. कोणत्याही परिस्थितीत संत्र्याच्या सालीला चीर नाही पडली पाहिजे. हे बघा मंडळी, एकदम सावकाशपणे आतला जो गर असतो ना, हे अशा प्रकारे चमच्याने काढून घ्यायचा. आपल्याला गर जो असतो ना थोडासा तुकड्यामध्ये काढला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण वरची जी संत्र्याची साल असते ना ती तुटली नाही पाहिजे. आता हे संत्र्याचा जो गर आहे ना एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि बाकीचे पण संत्रे अशाच प्रकारे आतमधला जो गर असतो संत्र्याचा तो काढून घ्यायचा आहे. हे बघा मंडळी, एकदम छानपैकी ना संत्र्याचा जो गर आहे संत्र्यामधून काढून घेतलेला आहे. पहिला संत्रा पण काढून ठेवलेला आहे बाजूला. आता हा दुसरा संत्रा पण व्यवस्थितपणे काढून घेतलेला आहे. आता संत्र्याचा गर तरी सगळा काढून झालेला आहे. आता यामधून बिया आणि ज्या वरची जी साली असतात, गरावरच्या ज्या साली असतात त्या काढून घ्यायच्या आहेत बाजूला आणि गर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता या सालीमध्ये ना एकदम कडवटपणा असतो, त्यामुळे ही साल काढून घ्यायची आपल्याला गरावरून. हे बघा मंडळी, वरची जी साल आहे ना गरावरची काढून घेतलेली आहे. या अशा प्रकारचा एकदम छानपैकी आपल्याला गर जो आहे ना भेटलेला आहे. हे बघा मंडळी, सगळ्या गराचे जे साली आहेत ना व्यवस्थित काढून घेतलेले आहेत. आतमधल्या बिया पण चांगल्या प्रकारे काढून घेतलेले आहेत. तर अशाच प्रकारचा एकदम छानपैकी संत्र्याचा जो गर असतो ना आपल्या कुल्फीसाठी पाहिजे असतो, तो आपण इथं काढून घेतलेला आहे. तर मंडळी, याच्या आधी आपण संत्रा कट करून घेतला, त्यामधला गर पण काढून घेतला, गरवरची साल पण काढून घेतली. आता मंडळी, मी एका भांड्यामध्ये 1 लिटर दूध घेतोय. आता 1 लिटर दुधापासून ना मी खवा तयार करणार आहे. म्हणजे थोडासा पातळ असा खवा तयार करून घ्यायचा आपल्याला कुल्फीसाठी, ज्याला आपण रबडी पण म्हणतो ना, तर ते तशा प्रकारचं आपल्याला घट्ट असं रबडी तयार करून घ्यायची आहे. हे बघा मंडळी, दुधाला आता चांगलं उकळी आलेलं आहे. तोपर्यंत दूध आपण आता तापून घेतलेलं आहे. दुधाला एकदा उकळी आली की थोडंसं गॅस जो आहे ना मीडियम ठेवायचा आणि त्यानंतर ना चमच्याने हलवत आपण दूध जे आहे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे दूध जे आहे चांगलं घट्ट व्हायला पाहिजे. हे बघा मंडळी, ऑलमोस्ट आता अर्धा तास झालेले आहे. मी दुधाला चांगलं शिजवून घेते आणि सतत चमच्याने हलवत राहिलेलं आहे. त्यामुळे दूध जे आहे ना एकदम आता घट्ट व्हायला चालू झालेलं आहे आणि दुधाचा जो कलर आहे ना तो पण आता थोडासा चेंज व्हायला चालू झालेला आहे. हे बघा मंडळी, मगाशी जेव्हा दाखवलं होतं ना तुम्हाला अर्धा तास झाला होता, आता ऑलमोस्ट 40 ते 50 मिनिट झालेले आहेत. दूध त्याच्यापेक्षा आता चांगलं घट्ट व्हायला चालू झालेलं आहे
आता इथं तुम्ही बघू शकता. आता मंडळी यामध्ये ना 1.5 वाटी मी साखर टाकून घेतोय. जर तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल आणि कमी गोड करायचं जर असेल ना 1च वाटी टाकलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला जसा गोड पाहिजे तसा तुम्ही करून घेऊ शकता. आता साखर टाकून झाल्यानंतर ना साखरेला चांगल्या प्रकारे यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये जेव्हा आपण साखर टाकतो तेव्हा थोडंसं हे पातळ होऊन जातं. तर अजून एक 10 मिनिटं याला चांगल्या प्रकारे आपण शिजवून घेऊया. तर मंडळी 10 मिनिट शिजवून झाल्यानंतर ना आता यामध्ये संत्र्याचा जो गर आहे काढून घेतला होता तो टाकून घेऊया. आता हे संत्र्याचा जो गर आहे ना चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. संत्र्याच्या गरामध्ये बऱ्याचसं पाण्याचं प्रमाण असल्यामुळं ना हे थोडंसं आता पातळ होऊन जाईल. त्यामुळे आता ह्याला चांगलं घट्ट होईपर्यंत ना शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि ते घट्ट होण्यासाठी ऑलमोस्ट आता अजून एक 20 मिनिट तरी सहज लागतील. हे बघा मंडळी, ऑलमोस्ट आता 10 ते 15 मिनिट झालेले आहेत शिजवून. आता थोडंसं चांगलं घट्ट पण झालेले आणि त्याचबरोबर ना ते दाणेदार व्हायला चालू झालेले. इथं तुम्ही बघू शकता मंडळी, दाणेदार पण झालेले आणि त्याच्याबरोबर त्यामध्ये गर असल्यामुळे ना गराचा पण एकदम वेगळा टेक्स्चर येतोय आणि त्याचबरोबर त्याचा वास पण एकदम भारी येतोय. मंडळी आता मला वाटते चांगलं घट्ट झालेलं आहे. आता हे अजून गरम असल्यामुळे ना थोडंसं पातळ वाटतंय. जेव्हा थोडंसं हे थंड होईल ना अजून ते घट्ट होऊन जाईल. आता आपण हे गॅस बंद करून घेऊया आणि याला थोडंसं थंड करून घेऊया. मंडळी 10 ते 15 मिनिटांनंतर थंड झाल्यानंतर ना आता या संत्र्यामध्ये जो मिक्स आहे आपला कुल्फीचा तो तिन्ही संत्र्यामध्ये भरून घेऊया. अशा प्रकारे संत्र्यामध्ये कुल्फीचा जो मिक्स आहे भरून झाल्यानंतर ना वरून जो कापलेला संत्रा असतो तो लावून टाकायचा. हे बघा मंडळी, अशा प्रकारे एकदम छानपैकी ना आपला कुल्फीचा जो मिक्स आहे तिन्ही संत्र्यामध्ये भरून झालेले आहे. आता एका प्लेटमध्ये मी ठेवून घेतलेले आहे. आता हे फ्रीझरमध्ये आपल्याला ठेवायचं आहे. कमीत कमी 6 तास फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. आपले संत्रा कुल्फी जे आहेत ना मंडळी 8 तास मी फ्रीझरमध्ये ठेवले होते. आता मी काढून घेतोय. तर मंडळी आपले जे संत्रा कुल्फी आहेत ना एकदम चांगल्या प्रकारे सेट झालेले आहेत. मंडळी कुल्फी तर एकदम बेस्ट सेट झालेले आहे आणि टेस्टला पण एकदम अप्रतिम झालेले आहे. कारण मंडळी यामध्ये ना कुठले पण आपण आर्टिफिशियल कलर्स फ्लेवर्स वगैरे नाही यूज केलेले. आपण फक्त यामध्ये ना संत्र्याचा जो पल्प असतो तो यूज केलेला आहे आणि त्याचबरोबर दूध आणि साखर आणि कुल्फी जमवण्यासाठी आपण जे यूज केलेले संत्र्याची सालच यूज केलेले आहे. त्यामुळे एकदम नॅचरल आणि टेस्ट जे आहे ना एकदम अप्रतिम झालेले आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला ही कुल्फी नक्की आवडेल, ही माझी गॅरंटी आहे मंडळी. मग काय मंडळी, कशी झाली संत्रा कुल्फी? एकदम भारी झाली की नाही? मंडळी कुल्फी बनवण्यासाठी ना कुठल्याही आर्टिफिशियल कलर किंवा फ्लेवरचा यूज नाही केलेला. यामध्ये आपण जो यूज केलेला आहे संत्र्याचा गरच यूज केलेला आहे आणि कुल्फी जमवण्यासाठी ना संत्र्याच्या सालीचाच यूज केलेला आहे. ते पण एकदम नॅचरल असतं मंडळी. त्याच्यामधून पण एकदम चांगल्या प्रकारचा संत्र्याचा जो फ्लेवर असतो ना त्या कुल्फीमध्ये उतरतो आणि कुल्फी एकदम दाणेदार आणि त्याचबरोबर एकदम फ्लेवरफुल झालेलं आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करू शकता मंडळी.